राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा. शिंदे हे मोठ्या मनाचे आहेत असा टोला खासदार नरेश म्हस्के यांनी लगावलाय. शिंदे साहेब उमेदवार देणार हे कळल्याच्या नंतर घाबरून ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला असा दावा म्हस्केंनी केलाय. तसंच राज्यसभा निवडणुकीच्या आधी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद झालाय, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे आकड्यांची जुळवाजुळव करून विधान परिषदेवर निवडून येऊ शकतील का याविषयी देखील चर्चा रंगल्या आहेत. त्याबाबतच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. नरेशजी, उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर निवडून आणताना काही वेगळी भूमिका किंवा ज्या प्रकारे शरद पवारांना राज्यसभेवर आणताना शिवसेनेने उमेदवार दिला नाही आणि त्यामुळे शरद पवारांचा मार्ग सुकर झाला राज्यसभेचा, तशी काही भूमिका उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही शिवसेना बजावू शकते का? हे बघा, आज सकाळपासून नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकर यांचं ज्या तोंडी एक वाक्य आहे, डायलॉग आहे, कुणी मला घर देता का, घर देता का, अशा पद्धतीची विनवणी सकाळपासून संजय राऊत यांनी दिल्लीत सुरू केलेली आहे. घटक पक्षांनी त्यांना सांगितलंय आमची चर्चा करू आणि निर्णय घेऊ, त्यामुळे कुणी आम्हाला आमदार करता का, आमदार करता, अशी आरोळी जेव्हा दिल्लीतून संजय राऊतांनी जी केलेली आहे. आणि आपण विचारताय की एकनाथ शिंदे साहेब पाठिंबा देतील का? जर तुम्हाला आमचा पाठिंबा पाहिजे असेल, आमची एक्स्ट्रा मतं पाहिजे असतील, तर एक फोन करा एकनाथ शिंदे साहेबांना की आम्हाला आमदार करता का, आम्हाला आमदार करता का. मी विनवणी करा म्हणणार नाही, संवाद साधा. पवार साहेबांसाठी सुद्धा जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, त्यांनी श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संवाद साधला होता. तर आपण संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी. साहेब आमच्या मोठ्या दिलदार वृत्तीचे आहेत, त्यामुळे कदाचित आपल्याला पाठिंबा पण देतील, पण संवाद तर साधा. म्हणजे राज्यसभेच्या वेळी एक असं सुरुवातीला आदित्य ठाकरे म्हणत होते प्रियांका चतुर्वेदींकरिता की ती जागा शिवसेना लढवेल, मग तुम्ही एक तुमच्याकडून 7वा उमेदवार येईल अशी एक शक्यता निर्माण झाली. मग लगेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून पाठिंबा शरद पवारांना जाहीर करण्यात आला. तर या सगळ्यामध्ये एक मेथड होती, एक समन्वय होता पडद्यामागे. हे बघा, पवार साहेबांचा सन्मान राखणं हे आम्ही आमचं काम समजतो. आपण पाहत होते की सुप्रियाताई आदल्या दिवशी रात्री ज्यावेळी मातोश्रीवर भेटायला गेल्या, त्या बाहेर पडत नाहीत. तोच आदित्य ठाकरेंचं ट्विट आलं, आम्ही निर्णय घेतलेला नाही, आम्ही आमचा उमेदवार उभा करणार. याचा अर्थ आदित्य ठाकरे आणि युबीटी पवार साहेबांना पाठिंबा देणार नव्हते. आदल्या दिवशी रात्रीचा हा निर्णय होता. परंतु एकनाथ शिंदे साहेब जेव्हा एक्स्ट्रा उमेदवार उभं करतायत हे जेव्हा त्यांना कळलं आणि एकनाथ शिंदे साहेब त्याच्याशी ठाम आहेत, त्यावेळी त्यांना घाबरून युबीटीने पवार साहेबांना पाठिंबा जाहीर केला. जर त्यांनी उमेदवार उभा केला असता तर त्यांचा उमेदवार पडला असता ही त्याला 100% गॅरंटी होती. म्हणून त्यांनी पवार साहेबांना पाठिंब्याचं नाटक केलं, नाहीतर त्यांचा पवार साहेबांना विरोध होता. पण पवारांसाहेबांच्या बाबतीत, शरद पवारांच्या बाबतीत देखील तुम्ही उमेदवार दिला असता तर काही वेगळं चित्र दिसलं असतं निवडणुकीत. हे बघा, पवार साहेब हे महाराष्ट्रात नाही तर देशाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचं वय झालेलं आहे, त्यांचा रिस्पेक्ट राखणं गरजेचं आहे. आणि पवार साहेबांच्या विरुद्ध आम्ही उमेदवार दिला असता तर असं झालं असतं, तसं झालं असं म्हणण्याचा विषय नाही आहे. पवार साहेबांचं रिस्पेक्ट राखणं हे एकनाथ शिंदे साहेबांनी ते काम केलेलं आहे. मग आता तसंच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा विधान परिषदेच्या वेळी काही पुन्हा सांगतोय की पवार साहेब जरी उमेदवार होते तरी जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, एकनाथ शिंदे साहेबांशी, श्रीकांत शिंदेंशी संपर्क साधला होता. उद्धव ठाकरेंना जर उमेदवारी पाहिजे असेल, तर आमची जर एक्स्ट्रा मतं पाहिजे असतील, आम्ही त्यांच्या विरुद्ध उमेदवार लढवू नये अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संवाद साधावा. मी विनवणी करा म्हणत नाही, पण संवाद साधावा. म्हणजे आता उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं मागायची तर कशा प्रकारे मागायची, कारण त्यावेळी ते कोणासाठी तरी फिल्डिंग करत होते राज्यसभेच्या वेळी. आता काँग्रेसचे नेते म्हणतात की आपण चर्चा करू मग निर्णय घेऊ. त्यामुळे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने शरद पवारांच्या वेळी एकनाथ शिंदेंची भूमिका खूप महत्वाची ठरली राज्यसभेच्या बाबतीत, तशीच वेळ पुन्हा येणार आहे विधान परिषदेच्या वेळी सुद्धा. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातील राजकारणाचं स्थान हे अबाधित आहे. कुठलाही निर्णय जर असेल
तर शिंदे साहेबांची भूमिका ही महत्त्वाची असणारच आहे. त्यामुळे वेगळं काय आहे? एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये अबाधित आहे. त्यांचं महत्त्व कायम आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय असेल एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका महत्त्वाचीच ठरणार आहे. तुम्हाला त्यांनी खूप हिणवलं आतापर्यंत, वेगवेगळे दूषणं दिलेली आहेत, तर आता पुन्हा एकदा फोन जाईल, संपर्क होईल असं वाटतंय? अरे आम्हाला काही भूषणं देऊ द्या, विभूषणं देऊ द्या, आणखी काही बोलू द्या, परंतु महाराष्ट्रातील जनतेने हे कुचकामी आहेत, यांच्या मागे महाराष्ट्रातील जनता नाही हे वेळोवेळी प्रूव्ह केलंय. एकदा नाही, विधानसभेत प्रूव्ह केलं, पुन्हा नगरपंचायतीमध्ये प्रूव्ह केलं, पुन्हा जिल्हा परिषदमध्ये प्रूव्ह केलं, पुन्हा महानगरपालिकांमध्ये प्रूव्ह केलं. ठाण्यासारखं यानंतर थेट विधानसभेत जाऊयात. मुख्यमंत्री बोलतायत.